नमस्कार. आजचा टॉपिक खूपच प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ मधला आहे. तर सुरुवात करूया आपण. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार. गोष्ट अशी आहे की ज्ञानम ज्ञेय परिज्ञाता, म्हणजे ज्ञान, ज्ञेय आणि जो जाणणारा हे फक्त तुमच्या कामाला चालना द्यायला मदत करतात, पण करणम कर्म करते ती हे तिन्ही कामाचे संग्रह झाले असं भगवद्गीतेत दिलेलं आहे. हे ऐकल्यावर वाटतं आज नक्की काय घडणार आहे. आपण सुरुवात करूया. नुसता विचार केला तर कुठलीही ऍक्शन होत नाही. लहानपणी गोष्ट आपण बऱ्याच जणांनी ऐकली असेल की मी जरा पैसे आले की जरा दूध घेईन, त्याचं दही करीन, मग ते विकीन, मग अजून दूध घेईन आणि अजून करीन. असं तो स्वप्नरंजन असतो आणि ते भांड फुटतं आणि दूध वाया जातं. नुसत्या विचारांनी कुठलीच कृती होत नाही. केवळ व्यक्ती भ्रमित होऊन जाते. तर ते विचार नुसते उपयोगाचे आहेत का? तर नाही. जे नुसते विचार करतात आणि कृती करत नाही त्यांना थोडक्यात आपण म्हणतो आळशी लोक. ते केवळ विचारांचे मनोरे बांधत असतात. आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्य महान रिपू. मनुष्याच्या शरीराचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आळस. नास्ती उद्योग समबंधू. उद्योगासारखा चांगला मित्र नाही. कृत्वायम न अवसिदती. त्याने कधी अधोगती होत नाही जो उद्योगी असतो. म्हणून म्हटलं जातं उद्योगीच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जे अनुद्योगी असतात ते गाढवासारखे असतात. बरं, आजचं जे काही मी लिहिलेलं आहे इथपासून तिथपर्यंत, म्हणजे इथे क्लेमर म्हणून शब्द टाकलाय, ते फोटो टाकलेत मी. नेहमी डिस्क्लेमर असतो, त्यावेळेला क्लेमर आहे. तर क्लेमर काय आहे की यातलं प्रत्येक वाक्य जे आहे, एक एक वाक्याला एक एक श्लोक आहे. कुठे आहे? वशिष्ठ योग 4 खंड आहेत मोठे. त्यातल्या पहिल्या खंडातलं बुक 2 आणि त्या ह्याच्यात वशिष्ठ आणि श्रीरामांचा संवाद आहे. त्याच्यातले बरेचसे श्लोक, एक 50-60 श्लोक तरी आजच्या ह्याच्यात आहेत. प्रत्येक वाक्याला श्लोकाचा अर्थ आहे. इनफॅक्ट तो श्लोक चांगल्या भाषेत ट्रान्सलेट केलेत. 2-3 श्लोक मला तरी राहवले नाही, मी घातलेच आहेत. पण फार संस्कृत बोजड व्हायला नको म्हणून मी एक क्लेमर टाकलाय की कुठलंही वाक्य असंच टाकलेलं नाहीये, मनाचं नाहीये, जोडलेलं नाही. सगळं साक्षात्कारी लोकांनी जे सांगितले तेच दिलेलं आहे. तर आपण इकडे येऊ पुढे. अनुद्योगी असतात ते गाढवासारखे असतात, काही करून नुसते पडलेले असतात. लेझीनेस, आळशीपणा म्हणजे प्रतिकूलता, ऍडव्हर्सिटी त्याला जबाबदार होते. म्हणजे आळशीपणा केला तर ऍडव्हर्सिटी निर्माण होते. त्यालाच काही जण दुर्दैव असं पण म्हणतात, मिसफॉर्च्यून. ते दैव काय प्रकार आहे ते आपण आज बघणार आहोत. जर आळशीपणा नसेल जगामध्ये, जर आळशीपणाच नसेल तर सगळेच धनवान होतील, पंडित होतील असे वशिष्ठ म्हणतात. मनुष्याचा आळशीपणा त्याला नरपशु बनवून जातो. अविद्या, अज्ञानी असलेला मनुष्य भ्रमित बुद्धीचा असतो. आता अविद्या म्हणजे काय? नित्य आणि अनित्य यातला फरक नाही माहिती, ते आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. तो अज्ञानी आहे साध्या भाषेत. तो भ्रमित बुद्धीचा असतो, त्याची बुद्धी योग्य दिशेने नसते. तो काय म्हणतो? दैवच सगळ्याला कारणीभूत आहे, दुर्दैवी आहे मी, काय करणार मी? आता मी परमेश्वर कृपेने चांगले शब्द बोलतो म्हणून काही ठिकाणी डॅश डॅश म्हणतो. असेल डॅश डॅश तर काय करेल पांडू, अशी एक म्हण आहे. म्हणजे पांडू का म्हणतो? कारण का तो स्वतःला दुर्दैवी समजतोय. स्वतः काही करू शकत नाहीये, स्वतः धमक नाहीये, आळशीपणा भरलेला आहे. तर तो काय म्हणतो? काय करणार, असंच माझं नशीब आहे, तर मी तरी काय करणार? तर ही चुकीची संकल्पना आहे. आपल्यापैकी कोणी पांडू नाहीये. सगळे आपण स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार कसे होत, वामनराव पै म्हणतात. त्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत. चुकीची संकल्पना आहे की दैव सगळ्याला कारणीभूत आहे. एक मनुष्य असतो, तो म्हणतो माझं दैव इतकं जबरदस्त आहे, दुसरं काही नाही, दैवच मला सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतं. मी देवाची भक्ती करतो, मी चांगली कामं करतो, मी परोपकार करतो, देव मला सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढणार, काही शंकाच नाही. आणि काय होतं, त्या गावात पूर येतो. पूर येतो, सगळे व्हायला लागतं, घरं भरायला लागतात. आणि ते खेडेगाव असतं आणि बाजूने कुठे वाहनं बिन रस्ते बिस्ते एवढे पूल बिल नसतात. तर नदीचं पाणी सगळं गावात शिरायला लागतं.
मग सगळे म्हणतात चला चला निघू, तो म्हणतो मी कशाला जाऊ, देव वाचवणार मला कुठे जायची गरज नाही. थोड्या वेळानंतर बोट येते, कारण का पाणी वाढलेलं असतं, अरे चल चल नको, दैव येणार. शेवटी मोठी लॉन्च येते, चल अरे आता पाणी खूप वाढलं, नको, दैव येणार. शेवटी हेलिकॉप्टर मधून त्वरी येते, आता तू एकटाच उरलाय, चल आता, तो म्हणतो दैव येणार आणि तो खपतो. वरती गेल्यावर स्वर्गात देवाला तो विचारतो, अरे मी तुझी एवढी सेवा केली, एवढं केलं, तू कुठे होतास? देव म्हणतो, अरे 3 वेळा आलो होतो, पण तू हातच दिला नाही त्याला, मी काय करणार? म्हणण्याचा उद्देश, तुम्ही कर्म करणं गरजेचं आहे. जे मूर्खपणे दैवावर अंधविश्वास ठेवतात आणि म्हणतात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तर त्याच्यात वसिष्ठ रामाला सांगतात की एवढं हे मूर्खपणाची संकल्पना जर असेल तर त्यांनी खुशाल आगीत शिरावं, कारण दैव त्याला वाचवणार आहे. अशा याची मनुष्याने आंघोळ कशाला करा, बसा कशाला, बोला कशाला, दैवच सगळं करेल. अशा माणसाला सल्ला कशाला द्यावा, उपदेश कशाला करावा, मौन व्रत घ्या, सगळ्यांनी गप्प बसा, दैवच करेल, काय करायची गरज आहे. अशा याच्यात सरळ डोकं कापा आणि तो जगेलच, कारण दैवाने सांगितलंय तो जास्त जगणार आहे. लगेच तो पुन्हा MBBS मध्ये येतो, बटूक महाराज सगळीकडे ज्योतिष सांगत असतो आणि बंदूक ठेवल्यावर तोच तिथे रडत बसतो. म्हणण्याचा उद्देश, असं दैवावर अवलंबून राहिलं तर सर्वनाश निश्चित. म्हणून कम नशिबाने माझ्या वाट्याला सगळं आलंय आणि मी ते भोगतोय, ही सांत्वनपर वाक्य मूर्खपणाची आहे. डेस्टिनी, दैव हा काल्पनिक शब्द आहे, रियालिटी नाही. कारण डेस्टिनी, दैव या मूर्खपणाच्या याच्यात तुम्ही हतबल असता, तुम्ही स्वतः काहीच करण्याच्या परिस्थितीत नसता, म्हणून ते काल्पनिक आहे. कारण द्वैतामध्ये, ड्युअलिटी मध्ये जिथे आपण जगतोय तिथे सगळं काही कॉज अँड इफेक्ट, कारण आणि फळ ह्याच्याशी निगडीत आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि फळ आहे, आणि कशाशिवाय घडणार दैव ही काल्पनिक संज्ञा आहे, असंच वसिष्ठ म्हणतात. तर आता आपण अजून थोडं पुढे येऊया. कुठली क्रिया केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही, कॉज शिवाय इफेक्ट नाही, इथपर्यंत लक्षात आलं आपल्याला. तर वसिष्ठ योगातला श्लोक शेवटी घातलाच मी, भोक्ता तृप्यती न अभोक्ता. जो खातो तोच तृप्त होतो, न खाता कोणी तृप्त होईल का? गंता गच्छती न अगती. जो जातो तोच पोचतो, न जाता कोण कसा पोचेल? वक्ता वक्ती न अवक्ता. मी बोलतोय म्हणून वक्ता, न बोलताच कोणी वक्ता कसा होईल? म्हणून पौरुषम सफलम नृणाम. पौरुषम म्हणजे काय ते आपण पुढे येऊ, म्हणजे कृती करणं. हेच सगळ्या लोकांना सफलदायक असतं, तेव्हा सफलता प्राप्त होते. ओनली ह्युमन एफर्ट्स लीड टू रिझल्ट्स. ॲज आर एफर्ट्स सो इज द फ्रूट. जसे तुमचे एफर्ट्स असतील तशी तुमची फळं असतील. ते आपण अभ्यास आणि वैराग्यामध्ये अभ्यास जो आहे त्यात एफर्ट्स कसे करावेत, काय करावेत हे पुढच्या भागात बघणार आहोत. जसे एफर्ट्स तसे फळं, पेरू तसे उगवते. आता याचा अर्थ चांगल्याने घ्या, पेरू तसे उगवते. सौजन्याची 80-80 मध्ये वाक्य आहे, चंद्र उगवतात, तारे उगवतात, सूर्यही उगवतात. तसं नको, तुम्ही जे पेराल ते उगवते. रामदास स्वामींचा आपण आदर्श ठेवूया. ते म्हणतात, जिता सार्थक नाही केले, जिता सार्थक नाही केले, जिवंत असताना तुम्ही हा देह सार्थक नाही केला, व्यर्थ आयुष्य निघून गेले. आता याच्यातली जी भाषा आहे ती थोडी रामदास स्वामींच्या काळातली असल्यामुळे काही शब्द तुम्हाला वाटतील अशुद्ध लिहिलेत, जे मी फोटो टाकले, पण ते त्यांच्या काळातले असल्यामुळे तसे शब्द आहेत. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, आयुष्य व्यर्थ झालं. मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कसे? धान्य पेरलंच नाही, तू उगवणार कुठून? आधी पेरा मग उगवेल. दिदल्या विण बावीजेना. दिल्याशिवाय मिळणार नाही. दिदल्या विण बावीजेना, पेरल्या विण उगवेना. न करिता सेवेच्या व्यापारात स्वामीच म्हणे मुशारा कोठे. म्हणजे मी काम करायचंच नाही आणि धन्याला किंवा मालकाला सांगायचं मला पैसे द्या. बरेच जण आपण बघत असतो की मला आधी पगार वाढवा आणि मग मी चांगलं काम करतो.
मी प्रमोशन घेतल्यावर चांगलं काम करतो असं सगळीकडे म्हणण्याची पद्धत आहे. पहिले काम चांगलं करा, प्रमोशन ऑटोमॅटिक मिळेल हे कोणाच्या लक्षातच येत नाही. स्पायडरमॅन मध्ये स्पायडरमॅनची आजी आजोबा त्याला सांगतात, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्याकडे एकदम पॉवर आलेली असते अचानक, तर ते म्हणतात ती पॉवर जबाबदारीने वापर. पण प्रत्यक्ष जीवनात आपण स्पायडरमॅन नाही आहोत, आपण सामान्य मनुष्य आहोत. विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स ग्रेट पॉवर. पहिले जबाबदारी जास्त घ्या, मग पॉवर जास्त येईल. पहिले काम करा, तशी फळं मिळतील. जबाबदारी जेवढी वाढवाल तेवढी फळं जास्त चांगली मिळतील. म्हणून पुढे रामदास स्वामी म्हणतात, न करिता सेवेच्या व्यापारा स्वामीस म्हणे कोठे मोशारा. तसे अंती अभक्ता नरा. म्हणजे जेव्हा जीवनाचा अंत व्हायची वेळ येते तैसे अंती अभक्ता नरा. जो अभक्त आहे स्वहित न घडे, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण. विस्मरण पडता मरण पावती प्राणी. थोडक्यात रामदास स्वामी बॉटम लाईन काय म्हणताय, प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले. ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडे ना. प्रयत्नाशिवाय कार्य होणार नाही, जेवल्याशिवाय पोट भरणार नाही, आणि ज्ञानाशिवाय मुक्त झालंय असं तर कधी घडत नाही. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. जो पोहायला शिकला तो तरुण जाईल, जीव वाचेल. पोहायला नाही शिकला तो बुडणार. ज्ञाने मुक्त झाला, अज्ञानी तो बांधला आपले कल्पनेने. त्या अज्ञानाने अविद्येने तो स्वतःला बांधून घेतलाय. जसा हत्ती जेव्हा लहान असतो तेव्हा एका गवताच्या काडीच्या दोराने त्याला बांधून ठेवतात. त्या दोऱ्याची किती ताकद असते हार्डली एनी, पण ती जी कल्पना असते हत्तीचा पाय बांधून ठेवलाय, तो हत्ती मोठा होत जातो, ती गवताची दोरी तेवढीच असते आणि तो हत्ती खूप वयस्कर असतो, तरी देखील तो कल्पनेने स्वतःला बांधलेला समजतो आणि तो तोडाची काही हिंमत करत नाही. म्हणून ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञानी तो बांधला आपले कल्पनेने. इन शॉर्ट देहात्म योग जे रामदास स्वामी सांगताय, देह आणि आत्मा यांचा योग एक असता, एकत्र असता उदंड घडे, वेगळे असता काहीच न घडे. म्हणून या नरदेह स्तवनावर आपण जी सुरुवात केली होती 3 आठवड्यापूर्वी, त्याच्यात संसार सांगते झाले, संसाराच्या बाजारपेठेत आपण आलोय हा नरदेह घेऊन. तर रामदास स्वामी सांगतात, संसार सांगते झाले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे झाले, बुद्धल नेले. म्हणजे चुकीची कर्म केली आणि जे नरदेह आहे तोही घालवून बसले, अधम योनीला गेले. तर थोडक्यात आपण येतोय कारण आणि परिणाम, कॉज आणि इफेक्ट याच्या बेसिकला. तर बेसिकला कुठलंही जी ऍक्शन किंवा कृती असते त्याची सुरुवात कुठून होते? पहिले संवेदना, सेन्सेशन. आता हे नुसतं सांगण्यापेक्षा आपण एक उदाहरण घेऊया रामायणातलं. सोन्याचं हरिण दिसलं सीतेला, सोन्याचं हरिण दिसलं ही सीतेला झाली संवेदना, जाणीव झाली, परसेप्शन मेंदूला की अरे सोन्याचं हरिण आहे. पहिले दृष्टीला काहीतरी दिसलं, मग मेंदूमध्ये रजिस्टर झालं सीतेच्या की सोन्याचं हरिण दिसतंय. मग तिच्या मनात सगळ्या कल्पना, चर्चा, विचार, सगळे ऍक्शन सुरू झाली आणि ती ऍक्शन झाल्यावर तिची इच्छा निर्मितीत परिणाम झाला. इच्छा निर्मिती काय झाली की मला ते हरिण हवंय. मग हरिण हवंय हा पहिले तिच्या मनात विचार आला, मग तिच्या तोंडातून वाचे तो बाहेर पडला आणि त्यांनी लक्ष्मणाला किंवा रामाला, पहिले रामाला सांगितलं की मला ते हरिण हवंय. मग राम आणायला गेले आणि पुढे रामायण घडलं. तर म्हणण्याचा उद्देश ही कृती जी आहे ती पहिले संवेदना, मग जाणीव, मग इच्छा निर्मिती, आणि इच्छा निर्मिती झाल्यानंतर मन, वाचा आणि शरीर यांनी ते कर्म घडलं. आणि मग ती इच्छापूर्ती झाली का? ते आरेणीपर्यंत माझ्या विचार वेळ होता, पण इतर वेळेला आपली इच्छापूर्ती होऊ शकते. तर इच्छापूर्ती होऊ शकते किंवा होत नाही.
जर आपली इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला हाव सुटते, इच्छा पूर्ण नाही झाली तर राग होतो आणि अजून दुःख होतं, द्वेष येतो. मग या सगळ्या गोष्टी स्मृती स्वरूपात आपल्या मेंदूत फिट होतात आणि त्या स्मृती त्यांचा परिणाम होतो वासनेमध्ये आणि वासनांचा पुढे परिणाम होतो संस्कारात. आता संस्कार, स्मृती, इच्छा या अनादी काळापासून चाललेल्या आहेत आणि पुढे चालू राहणार. द्वैताला सुरुवात झाल्यापासून द्वैत संपेपर्यंत, कल्पांतापर्यंत या गोष्टी अशाच टिकणार. उदाहरणार्थ, झाड जे आहे त्याच्यापासून बी तयार झालं, बी पासून झाड तयार झालं, झाडापासून बी तयार झालं. पहिले झाड झालं का पहिले बी हे कोणीच सांगू शकत नाही. अंड पहिले का कोंबडी पहिले, त्याप्रमाणे हे अनादी अनंत काळापासून गोष्टी चालत आलेल्या आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, कुठलीही कृती घडायला 5 कारणं गरजेची असतात. पंचैतानी महाभावो कारणानी निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. सगळी कर्म घडण्यासाठी 5 कारणं गरजेची असतात. कुठलीही कृती, ऍक्शन व्हायला. काय सायंटिफिक अभ्यास होता आपल्या योगी मुनींचा ते बघूया. अनुष्ठानम तथा करता करणम च पृथक विधा, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. या 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे देह. जिथे कृती होण्यासाठी करणारं शरीर तर हवं, शरीरच नाही तर कृती होणार कुठून? म्हणून शरीर, वाक, मनोबुद्धी, शरीर, मन आणि बोलणं याच्याने कृती घडते. तर देह, त्याला क्षेत्र पण म्हटलेलं आहे. जे आपण क्षेत्रज्ञात बघितलेलं होतं की इथे पाप पुण्य पिकतं म्हणून त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. कर्ता. आता कर्ता जो आहे, ऍक्च्युली आपण हे बऱ्याच वेळेला बघितलंय, आपली खरी ओळख कर्ता नाहीये. आपण फक्त बघे होत, साक्षीदार होत, करणारे तर नाही होत. मग कर्ता हे का म्हटलेलं आहे? तर आपल्याला करतोय आपण असं वाटतं. खरोखरीच करणारा कोण आहे? माया, प्रकृती, त्रिगुणमयी माया, गुणमयी मायाच सगळं करतेय. आपण फक्त बघणे आहोत. उपभोक्ता अनुमंताच म्हणण्याचा उद्देश, प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीतले गुण सत्व रजस तम हा सगळा खेळ खेळतायत. मूर्ख बुद्धीने ज्याला अहंकार निर्माण झालेला आहे तो म्हणतो मी करतोय. तर हा झाला कर्ता. करणम. ज्ञानेश्वर महाराज करणम आणि पृथक चेष्टा फार चांगल्या पद्धतीने देतात ज्ञानेश्वरीमध्ये. तर करणम म्हणजे ज्ञानेंद्रियापासून जे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं त्याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. तर ज्ञानशक्ती हा आंबा आहे असं उदाहरण त्यांनी जे दिलंय. तर आंबा तुम्हाला डोळ्याने दिसला, हाताने आंब्याचा शेप घेतला, वास घेतला, चव घेतली, पंचेंद्रियांनी तुम्ही त्या आंब्याचं स्वरूप जे घेतलं तर तुम्हाला डोक्यात कळला एकच आंबा. त्यामुळे ती ज्ञानशक्ती एकच आहे, पण तुम्हाला ती 5 स्वरूपात येते पंच ज्ञानेंद्रियातर्फे. जसं एका घरात एक दिवा लावलेला आहे आणि त्याला 5 खिडक्या आहेत आणि 5 खिडक्यातून प्रकाश 5 प्रकारचा आला तरी दिवा एकच आहे, तसा आंबा एकच आहे. तो 5 प्रकारे तुम्हाला भावतोय. असं ज्ञानशक्ती. पृथक चेष्टा, पंचवायूची क्रियाशक्ती. क्रियाशक्ती वायूची एकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वायू वेगवेगळ्या पद्धतीत काम करतोय. प्राण आहे फुफ्फुसात, अपान आहे गुदद्वारात, समान आहे जठरात, व्यान आहे शरीराभोवती आणि उदान आहे गळ्यामध्ये. तर ते पंचप्राण जे आहे किंवा नाग, कुर्म, क्रुकर, जांभई, उचकी वगैरे वगैरे, ते प्राणशक्ती म्हणजे वायूची क्रियाशक्ती एकच आहे, पण ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काम करते. आणि शेवटी दैव. आता ह्याच्यातलं अनुष्ठान, देह कळला, प्रकृती सगळं करते, तुम्ही काही करत नाही आहात. पंच ज्ञानेंद्रियातून तुम्हाला संवेदना पोचल्या. आज आपला जो मुद्दा आहे तो आहे चेष्टा आणि दैव. तर तिकडे आपण आता मेन येऊया. तर चेष्टा आणि दैव आपल्याला पुढे होईल. पतंजली योगसूत्रात हेतू फल आश्रय आलंबनैहि संगृहीत्वा येषाम अभावे तद अभाव. अजून सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कॉज, इफेक्ट, सपोर्ट, ऑब्जेक्ट या 4 गोष्टींनी कुठली ऍक्शन होते. त्या 4 गोष्टी नसतील तर ऍक्शन होणार नाही. आता हे अजून डीप गोंधळ करण्यापेक्षा आपण इथेच थांबू. नंतर कधी पतंजली योगसूत्र करू तेव्हा त्याच्यावर जाऊया. तर चेष्टा म्हणजे ऍक्शन.
कृती जी करता, तुम्ही जी कर्म करता, उत्साहवतां शत्रोपी वशम भवती. जेव्हा तुम्ही जोरदार ऍक्शन घेता, कृती करता, तेव्हा शत्रूला देखील वश करून घेता. पण जर तुम्ही नाही केलं, निरुत्वात दैवम पतिता, तेव्हा दैव देखील काही करू शकत नाही. आता दैव काय त्याच्या आधी आपण पहिले पौरुष काय ते बघूया. पौरुष कळलं की दैव कळलं. कसं दैव कळलं ते आपण येऊया. पौरुष किंवा पुरुष असंही म्हणतात, पण पुरुष म्हणजे नवद्वारे पुरे देही, या पुरातला ईश म्हणजे पुरुष, ही आपण पूर्वी व्याख्या बघितलेली होती. आणि पौरुष आणि पुरुष मध्ये गोंधळ नको म्हणून मी पौरुष सगळीकडे ठेवलेला आहे, पुरुष शब्द घेतलेला नाही. तर पौरुष म्हणजे काय? सिंगल माइंडेड डेडिकेटेड ऍक्शन टू अचीव डिझायर्ड फ्रूट. एकाग्र मनाने पूर्ण श्रद्धेने झोकून देऊन जे काम कराल, इथे आळशीपणा येत नाही. पौरुषात एकाग्र मनाने पूर्ण श्रद्धेने डेडिकेटेडली तुम्ही जे काम कराल आणि इच्छा असलेलं तुम्हाला फळ मिळेल, ते पौरुष. आता पौरुषाचे क्लासिफिकेशन: शुभ पौरुष, अशुभ पौरुष. शुभ पौरुष म्हणजे ऑस्पिशियस एफर्ट्स, शुभ फळ, त्याचं फळ चांगलं मिळणार आणि का तुमची कामं चांगली आहेत. इनऑस्पिशियस एफर्ट्स, उदाहरण घ्यायचं झालं तर हिटलर, त्यांनी लाखो करोडो लोकांना मारणारा तो कारणीभूत ठरला, ते अशुभ पौरुष झालं. इनऑस्पिशियस एफर्ट्स, त्याची फळ अशुभ, शेवटी त्याला आत्महत्याच करायची वेळ आली. पतंजली म्हणतात कर्म तीन प्रकारची: अशुक्ल, अकृष्ण, योगिन. योगिन जे असतात त्यांची ती शुद्ध पण नसतात, अशुद्ध पण नसतात, ते कर्माच्या पलीकडे असतात. त्रिविधम इतरेषाम, इतर लोकांना शुक्ल म्हणजे शुद्ध कर्म, कृष्ण म्हणजे अशुद्ध कर्म, किंवा सर्वसामान्य मिक्स, काही चांगली कर्म काही वाईट कर्म. ही झाली डेफिनेशन. शरीरम वाक मनोबी, हे भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, शरीरम वाक मनोबी यत् कर्म प्रारभते नर. जे कर्म आपण सुरू करतो, न्याय्यम वा विपरीतम वा, म्हणजे ते शुभ असो किंवा अशुभ असो, न्याय्य जे आहे ते शुभ आहे, विपरीत आहे म्हणजे अन्याय आहे ते अशुभ आहे. पंचहितै तस्य हेतव, कुठले पाच कारण ते आपण जी वरती इथे बघितली: अनुष्ठानम, कर्ता, करणम, पृथक चेष्टा आणि दैव. तर शुभ पौरुष अशुभ पौरुष आपण बघितलं. तर शुभ पौरुष जेव्हा चांगली कामं करतो तेव्हा ती जी स्मृती आपल्या डोक्यात फिट होते, त्याच्यातून शुभ वासना तयार होतात. शुभ वासनातून शुभ वासनांचा ओघ तयार होतो आणि त्यातून पुढे शाश्वत पद मिळून जातं. अशुभ पौरुष जर असेल तर अशुभ वासना ओघ, त्याची नदी अशुभ वासनांची होते आणि संकट तुमच्या मार्गात यायला लागतात. तर ही वासना जी आहे त्याच्याबद्दल रामाचा प्रश्न असतो वशिष्ठांना, की माझ्या पूर्वीच्या ज्या वासना आहेत त्यामुळे मी आता काही ठराविक कृत्य करण्यास मजबूर झालेलो आहे, म्हणजे हेल्पलेस झालेलो आहे, मी काही करू शकत नाहीये. तर याच्यातून मी बाहेर कसा पडणार? आणि तर मी स्वतः करत नाही, वासनाच माझ्याकडून करवून घेत आहे. तेव्हा वशिष्ठ म्हणतात की शुभ वासना आणि अशुभ वासना असे दोन मार्ग असतात, आणि या दोन मार्गांच्या मधून वासना सरी तुझ्या इच्छाची नदी वाहते. त्यामुळे तुला स्वतःच्या प्रयत्नांनी, स्वप्रयत्नेन पौरुषेण योजनीया शुभे पथी, तुला शुभ मार्गाकडे तुझी इच्छाची नदी वळवायची, तुझ्या वासनांची नदी तुला शुभ पथाला, चांगल्या मार्गाला, शुभ मार्गाला लावायचे, सन्मार्गाला लावायचे, परत परत लावायचे, असं श्रीरामाला वशिष्ठ सांगतात. अत एव ही राम त्वम श्रेय प्राप्नोति शाश्वतम, तेव्हा तुला ते श्रेय मिळेल जे शाश्वत श्रेय आहे. स्वप्रयत्नोक्तीनेन पौरुषेण एव न अन्यथा, दुसऱ्या कुठल्याही मार्गाने मिळणार नाही. ह्याच्यात आता ही पहिली डेफिनेशन झाली आपली क्लासिफिकेशन, शुभ पुरुष अशुभ पुरुष. दुसरी डेफिनेशन आहे प्राक्तन पुरुष आणि ऐहिक पुरुष. इथे येतं दैवाचा भाग. दैव म्हणजे काय? समानार्थी शब्द प्राक्तन पुरुष. प्राक्तन पुरुष म्हणजे पूर्वी जी केलेले तुमची प्रयत्न आहेत, एफर्ट्स आहेत, आधीच्या जन्मी, या जन्मी पूर्वी केलेले, हे प्राक्तन पुरुष आधीच्या जन्मात युजली पकडले जातात. पूर्वीच्या अनेक जन्मात जे तुमचे टोटल क्युम्युलेटिव्ह एफर्ट्स आहेत त्याला प्राक्तन पुरुष असं म्हणतात, ज्याच्यातून तयार होते प्राक्तन वासना. ही प्राक्तन वासना जी आहे,
दॅट इज इक्विव्हॅलंट टू दैव. हे दैव नथिंग बट प्राक्तन वासना किंवा प्राक्तन पुरुष आहे. ही काल्पनिक गोष्ट नाहीये. तुम्ही पूर्वी केलेल्या प्रयत्नांना समानार्थी शब्द दैव म्हणून वापरलेला आहे. ऐहिक पुरुष प्रेझेंट एफर्ट्स, आता तुम्ही जे काही करताय त्याला ऐहिक पुरुष किंवा प्रेझेंट एफर्ट म्हणतात. त्याच्यातून तयार होतात ऐहिक वासना. आपल्या हातात काल घडून गेलेलं नाहीये. ते काही आपण आता बदलू शकत नाही. जे काल परवा तेरवा घडून गेले तर आधीच्या जन्मात झालेलं आपल्या हातात आत्ता नाहीये. उद्या काय घडणार आहे कोणालाही माहिती नाहीये. आपल्या हातात आत्ताचा क्षण आहे. ऐहिक पुरुष प्रेझेंट एफर्ट्स हेच तुमच्या हातात आहेत आणि ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. शेवटचं क्लासिफिकेशन आहे अनसायंटिफिक आणि सायंटिफिक पौरुष. सोपं एकदम. उच्चास्त्रम पौरुष यांनी अनर्थ होतो. अनसायंटिफिक म्हणजेच अशुभ आणि शास्त्रम सायंटिफिक पौरुष म्हणजेच शुभ पौरुष. सायंटिफिक दृष्टिकोनातून गेलं तर चांगलीच गोष्टी कराल. शुभ पुरुष त्यांनी परमार्थाला जाल. तेव्हा तुमच्याकडे गुरु येईल. तेव्हा तुम्ही अध्यात्माचा व्यासंग ठेवाल. सत्संग कराल. शुभ वासना होतील. शुभ संस्कार होतील. हे शुभ संस्कार जेव्हा होतात तेव्हा आपल्या ट्रेडिशन मध्ये विचारण्याची पद्धत आहे तुझं पूर्ण नाव काय. आजकाल लाज वाटते बऱ्याच जणांना पूर्ण नाव सांगायला. तर पूर्ण नाव सांगून कुल सांगून कुठून आला वडील काय करताय हे सगळ्या गोष्टी कळून तुझ्या घरात संस्कार काय आहे, तुझ्या आधीच्या पिढीतून काय संस्कार तुझ्यापर्यंत आले हे जाणण्यासाठी ही पद्धत होती, ना की जातीपातींसाठी. तर संस्कार समजून घेण्यासाठी हे पूर्ण नाव कुळ वगैरे गोष्टी विचारणं गरजेचं होतं. तर आता आपल्या लक्षात आलं प्राक्तन पुरुष आणि ऐहिक पुरुष. प्राक्तन पुरुष आधीच्या जन्मातले एफर्ट्स आणि ऐहिक पुरुष आत्ताच्या जन्मातले एफर्ट्स. तर सगळ्यात फेमस श्लोक वशिष्ठ योगातला. दोन मेंढे एकमेकांना टक्कर देतात, शिंग लावलेत एकमेकांना. कुठला मेंढा जिंकणार? जो पॉवरफुल आहे. जो कमजोर आहे तो मेंढा मागे हटणार, पॉवरफुल आहे तो त्याला ढकलणार. बस एवढीच गोष्ट त्यांना सांगायची आहे. द्वौ हुडो, हुडो म्हणजे मेंढे. द्वौ हुडो इव युद्धे ते पुरुषार्थो समासमो. एक तर ते इक्वल किंवा अनइक्वल स्ट्रेंथचे आहेत. पुरुषार्थो म्हणजे त्यांचे एफर्ट्स. प्राक्तन च ऐहिक च. प्राक्तन म्हणजे पूर्वीचे आणि ऐहिक म्हणजे आत्ताचं. पूर्वीचा मेंढा आणि आत्ताचा मेंढा दोघे आले एकमेकांची टक्कर देत आहेत. च एव शाम्यती अत्र अल्पवीर्यवान. ज्याच्याकडे वीर्य कमी आहे, शक्ती कमी आहे, तो शाम्यती म्हणजे थकतो आणि गळून जातो, मागे पडतो. आणि जो पॉवरफुल आहे तो पुढे जातो. सो अनडिस्ट्रॅक्टेड स्ट्रॉंगर, जो अनडिस्ट्रॅक्टेड आहे, विचलित झालेला नाही आणि शक्तिमान आहे, तो जिंकतो. मग प्राक पुरुष जे आहे ते शास्त्रम शुभ शुभ वासना होत, उच्च शास्त्रम अशुभ अशुभ वासना होत. आणि मग पुढे त्याचं जर क्लासिफिकेशन आपण बघितलं तर हे मिक्स दोन्ही याच्यातले असतात. शास्त्र आणि अशास्त्र, शुभ आणि अशुभ याचं मिक्स म्हणून. तर ऐहिक पुरुष जे तुम्ही आत्ता याच्यात आलेला आहात आणि तुमचं म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पूर्वी तुमचे कर्म खूप चांगली होती किंवा खूप वाईट होती. आधीच्या जन्मात तुम्ही चांगलं काम केलंय किंवा वाईट काम केलंय. विवेकानंद सांगतात की एक रूम आहे आणि त्या रूम मध्ये एक फुगा आहे. त्या फुग्याला तुम्ही इकडून हात मारला की फुगा इकडे जातो, तिकडून धक्का मारला की तिकडे जातो. आणि जेव्हा त्या दरवाजातून बाहेर पडतोय तेव्हा टोटल फोर्स त्या फुग्यावर काय आहे? नल. टोटल फोर्स, शेवटची गोळा बेरीज पॉझिटिव्ह निगेटिव्हची, ती जी टोटल फोर्स उरला त्या दिशेने फुगा बाहेर पडणार. आणि ती दिशा जर शुभ असेल तर काय होईल, अशुभ असेल तर काय होईल हे आपण बघतोय. तर ती दिशा शुभ असेल आणि तुम्ही या जन्मी आत्ताचे ऐहिक पुरुष जर अशुभ लावले, चुकीचे लावले, दुर्जन संगती आली, गुरु योग्य नसेल, गाईड योग्य नसेल, तर आपण म्हणतो दैव देते आणि कर्म देते. यथा एकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवे. एका चाकाने रथाला गती येत नाही. एवं पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. त्यामुळे तुम्ही काम केल्याशिवाय दैव सिद्ध होत नाही. दैव म्हणजेच प्राक्पुरुष इथे आपण घेतलेलं आहे, काल्पनिक नाहीये. ते आधीच्या जन्मातली कर्मच आहेत. त्यामुळे दैव सिद्ध होण्यासाठी तुम्हाला या जन्मी ऐहिक पुरुष
आत्ताची कर्म चांगली करणं भागच आहे. ते नाही केलं तर दैव देते आणि कर्म नेते. ऐहिक पुरुषात जर तुम्ही चुकीचं वागला, अशास्त्रम जर वागाल, आता शास्त्रवियुक्त वागायला लागला. पहिले आपण चुकीचं बघितलं. जर आधीची कर्म चांगली आहेत आणि आता पण तुम्ही चांगली केली, जसं शंकराचार्यांची पूर्वी चांगली होती, ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीची खूप चांगली होती, गौतम बुद्धाच्या आधीचे 27 जन्म चांगले होते आणि 28 का 29व्या जन्मात ते बौद्धत्व त्यांना प्राप्त झालं. तर त्याच्यात तुम्ही परत सत्संगती, शुभशास्त्र, चांगल्या गोष्टी केल्या तर तुम्ही शाश्वत पदाला आणि मुक्तीला पोचाल, यात शंकाच नाही. आता समजा आधीच्या जन्मी तुम्ही माती खाल्ली आहे, तुमची अशुभ कर्म झालेली आहे, गोळा बेरीज अशुभ आहे, तरी सुदैवाने तुम्ही नरदेहाने जन्माला आलेला आहात. अशा याच्यात जर तुम्ही आत्ता पण अशास्त्रम, अशुभ पद्धतीने वागला, दुर्जन संगती ठेवली, तर रामदास स्वामी म्हणाल्याप्रमाणे मुद्दलही हरवाल, नरदेह घालवून बसाल, अधम योनीत जाल. आणि जर आता सत्संगती केली, शास्त्रयुक्त केलं, गुरु केलं, पण आधीच्या जन्मात तुम्हाला गोळा बेरीज निगेटिव्ह आहे, तर दोन पैकी एक गोष्ट होईल. एक तर चांगली गोष्ट होईल किंवा तरी देखील अनर्थाला सामना येईल. आपली बरेच जण मिक्स असतात, त्यामुळे जेव्हा आपल्या पुढे अडचणी येतात तेव्हा आपण नशिबाला, दैवाला दोष देतो. त्याच्याऐवजी लक्षात घ्या, वर्षभर मेहनत घेऊन, वशिष्ठ सांगतात, वर्षभर मेहनत घेऊन पीक काढलं आणि अचानक पाऊस पडला, फ्लड आला, तर ते पीक वाया गेलं. किंवा तुम्ही हळूहळू जमवलेली संपत्ती अचानक कोणी लुटून नेली, किंवा संपत्तीचे घर अचानक जळून गेलं, किंवा अचानक गोष्टी जमवलेल्या नाहीशा झाल्या, तर रडत बसून होऊ नका. लक्षात घ्या, तिथे प्राक पुरुष जास्त पॉवरफुल आहे ऐहिक पुरुषापेक्षा. अशा याच्यात रडत बसून होणार नाही. तुम्ही दुःख जर करत बसायचं झाले की तुम्हाला विजय मिळाला नाही, यश मिळालं नाही मेहनत घेऊन, तर तुम्ही आजपासून रोज रडायला लागा, वशिष्ठ म्हणतात. कारण एक दिवस कधी न विजय मिळवता येणारा मृत्यू येणारच आहे. मग तुम्ही आजपासून रोजच रडा, जर तसंच रडायचं असेल तर. हे सगळी माया आहे, देश काल कर्म द्रव्य या दृष्टिकोनातून दिसणारी. त्यामुळे समोर अनर्थ आला, सगळी हातातली गोष्टी गेल्या, तर रडत बसू नका. रुडियार्ड किपलिंग म्हणून मोठा तत्ववेत्ता होऊन गेला, त्यांनी एक छान कविता लिहिली आहे, इफ म्हणून. कविता बरीच मोठी आहे, ह्याच्याशी निगडीत 2 वाक्य मी घेतलेली आहेत. आजचा पाठ आपला शेवट करायला. If you can watch the things you give your life to, if you can watch the things you give your life to broken, तुटून पडले, तुम्ही आयुष्य दिलेल्या ज्या गोष्टींना ते कोलमडून सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत, and stoop, आणि तुम्ही वाकलात, and build them up with worn out tools, तुमच्याकडे जी काही तुटकी फुटकी साधन सामुग्री आहे त्यांनी परत तुम्ही कामाला लागलात आणि परत बांधायला घेतलं. If you can make a heap of all your winnings and risk it on one turn of pitch and toss and lose, तुम्ही जे काही आतापर्यंत कमवलेले ते एका वळणावर सगळं अचानक गेलं, and start again at your beginnings, पुन्हा सुरुवातीपासून, पुनश्च हरिओम, start at your beginning and never breathe a word about your loss. आणि तुमच्या जे काही तुम्ही हरवलंय किंवा गमावून बसलाय त्याच्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नाही. तर ते त्याच्या मुलाला पत्र लिहित आहेत, रुडियार्ड किपलिंग. Then yours is the earth and everything in it. त्याने पृथ्वी आणि त्यातलं सगळं काही तुझंच आहे. And which is more, you will be a man, my son. तेव्हा तू खरा पुरुष होशील. त्यांनी पुरुषार्थ वाटलंय, पौरुषत्व वाटलंय की नाही मला माहिती नाही, पण शेवटी ते त्याला तेच म्हणतायत, तेव्हा तू खरा पुरुष झालास, तेव्हा तुझ्यातला पुरुषार्थ खरा सिद्ध झाला. आता हे जे मन आहे ते सारखं भटकत असतं या अशुभ वासना आणि शुभ वासना या 2 मार्गांमध्ये. अशुभ वासनेत जातं अशुभ मार्गावर, मध्येच शुभ मार्गावर येतं, मध्येच अशुभ मार्गावर जातं. म्हणून वशिष्ठ रामाला म्हणतात की परत परत सावकाश लहान मुलासारखं त्या मुलाला, त्या मनाला हळूहळू शुभ मार्गाला लाव, पूर्णपणे त्या मनाला प्युरिफाय कर. श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला तेच म्हणतात, असंशयम महाबाहो, महाभाव म्हणजे अर्जुन, असंशयम, संशयच नाही त्याच्यात, मनो दुर्निग्रहम चलन, मन फार दुर्निग्रह आहे, त्याला कंट्रोल करणं सोपं नाहीये. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गौर्गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी तू मनाला कंट्रोल मध्ये, नियंत्रणात आणू शकशील. पतंजली सांगतात
योग चित्तवृत्ती निरोध हे पतंजली योग सूत्रातलं दुसरं आहे. योग चित्तवृत्ती निरोध वृत्ती सारूप्य इतरत्र. चित्तवृत्ती म्हणजे मनातल्या चित्तवृत्ती यांचा निरोध करणं, कंट्रोल करणं मनाला, ह्यालाच योग म्हणतात पतंजली. आणि वृत्ती जेव्हा मनात येतात तेव्हा चित्त इकडे तिकडे विखुरलं जातं आणि तुम्हाला तुमची ओळख विसरली जाते. मग या मनाला, या वृत्तींना एका ठिकाणी कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं? अभ्यास वैराग्याम तन निरोध, तेही म्हणतात अभ्यास आणि वैराग्यानी. आता अभ्यास आणि वैराग्य काय? खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यात पुढच्या वेळेला प्रयत्न वाळूचे कणरगडिता हे वाक्य कसं चुकीचं वापरलं जातं ह्याच्याबद्दल आपण इंटरेस्टिंगली पुढच्या भागात बघू. आता 5 जणांनी आपण शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असा यथा नव्हे. जे फळांची व्यंकटी सांडो तयास कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र ठिवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी